जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. ओ टॅक्सी ड्रायव्हर जरा बाहेर येता का? चला तुझे मिस्टर टॅक्सी चालवतात. गो गर्ल्स. नो डोंट लीव मी. कॅरी व्हाय डिड यू लाय टू मी? खोटं का बोललास तू? यार तू टॅक्सी चालवतोस. मी नाही राहू शकत तुझ्या बरोबर. यू आर सच अ बिग चीट अँड अ लायर. शनाया प्लीज तू शनाया तू शनाया प्लीज यार मला एकदम ती जा म्हणाली ना. एक मिनिट जस्ट गेट आउट. तुम्ही मला जस्ट गेट आउट. गेट आउट. थांब. ती दुसरी बायको शनाया पैताड. तू टॅक्सी चालवते ना म्हणून गेली तुला सोडून. आई काही सोडून बिडून गेलेली नाही कळलं ना. शनाया फक्त चिडलीये माझ्यावर. ओके आणि येणार आहे ती परत येणार आहे. मला विश्वास आहे शनायावर. मला एकदा बोलू तर दे ना तू. ऐकू शनाया प्लीज यार ऐक. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी पाया पडतो हवं. हे रस्त्यावरती काय चाललंय तुमचं? राधिका तू थांबव ना हिला. 2 महिन्याची मुदत दिली ना तुम्हाला, पण ही साधा 2 महिने सुद्धा तुमचा संसार करू शकत नाही. राधिका मी याच्या बरोबर आता कधीच राहणार नाहीये. त्यामुळे तू याला डिवोर्स द्यायचा का नाही ते तू ठरव. आय डोंट केअर. आता तुम्ही चुकीचे नव्हता. मेहनत करत होतात, पैसे कमवत होतात, पण तिला मात्र तुमची लाज वाटली आणि गेली ना तुम्हाला सोडून. आणि या सगळ्या प्रकारात मी जिंकले. आता ना ती तुमच्या आयुष्यात आहे ना मी. मला ना काही कळतच नाहीये. एकदा म्हणते त्याला सांग मी परत भेटणार नाही, आता म्हणते त्याला विसरायचं नाही. नक्की प्लॅन काय यार तुझा? बेबी त्याला पॉलिटिक्स म्हणतात. पॉलिटिक्स. काय? अगं तू फक्त मी सांगते ते कर ग. मग बघ तुझा कसा फायदा होतो ते. चॅलेंज तर तू जिंकलीस. चॅलेंज जिंकल्यानंतर तू गुरुनाथला डिवोर्स देणार नाहीस असं ठरलं होतं ना. मी यांना डिवोर्स देणार हे नक्की आहे आणि यात बदल होणार नाही. मग जर ते आधीच ठरलेलं होतं तर कशासाठी हा सगळा अट्टहास? कारण मला यांना हे दाखवून द्यायचं होतं की शन्याचं तुमच्यावरती नाही तुमच्या पैशावरती प्रेम आहे. सर ही किल्ली यापुढे मी कामाला नाही येऊ शकणार. काय झालं? काय सांगायचं सर. आता दिवस कसे फिरतात ही तर माहितीच आहे तुम्हाला. मी पूर्वी एका मोठ्या कंपनीत CEO होतो. माझी कंपनी एका मोठ्या कंपनीनं टेक ओव्हर केली आणि म्हणून ड्रायव्हर म्हणून जॉब करावा लागला मला. पण मी आता माझ्या लायकीचं काहीतरी काम शोधणार आहे. हा गुरुनाथ सुभेदार कोण आहे तू? हां मीच. आणि चिठ्ठी दिली आहे सनाया मॅडमने. त्यारी हे जे काही तुझं होतं ते सगळं परत पाठवते. आपला संबंध संपला. तुमची झोप उडाली असेल ना. शर्या तुम्हाला सोडून निघून गेली. आता कळतंय ना तुम्हाला झोप उडणं म्हणजे नेमकं काय असतं ते. कोणीतरी म्हटलंय ना, या जन्मीचं या जन्मीच भोगावं लागतं. एक मिनिट. काय आहे? अहो, असं काय करताय? तुमच्या मुलीशी लग्न केलंय मी. मला एकदा भेटू द्या ना तिला. एक बायको आधी झेपत नव्हती, त्यात माझ्या शदू बेबीशी लग्न करायचं नाटक केलंस आणि ते लग्न व्हॅलिडच नाहीये. त्याच्यामुळे आता ती लग्न करायला मोकळी आहे. अरे वा झकास. आमच्या अथर्वला हा कुर्ता का नाही खूप छान दिसत आहे. हो ना अथर्व? कसं आहे? एकदम बढिया. एकदम बढिया. राधिका बाई आटपलं का तू? चल ना आटप ना लवकर. हो आई झालंच आहे सगळं. आई लवकर. आली. राधिका सगळं सामान घेतलंय बरं मी गाडीमध्ये खाली. हो चल. आई यांना सांगा चहा ठेवला टेबल वरती म्हणून. यायचं असेल तर घेईल तो. आणि पा अथर्व तिकडे गेलास का नाही? तिथं आईला न सांगता कुठंही जायचं नाही बरं. लक्षात आहे ना बा? हो आजी लक्षात आहे. बर बर एकदम. आई मी कसे दिसतोय? एकदम बढिया. आई अगं राधिका त्या आहेराच्या पिशव्या आत आहेत. घेऊन येशील बरं नाही तर त्याच विसरलो. हो आई आणते. काय कुठे निघाला? हा अथर्व कुठे निघालास तेवढं आवरून? आनंद काकाची एंगेजमेंट आहे ना, जेनी मावशी बरोबर. चल ग आम्ही खाली जातोय. ये लवकर पटापट. चल 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 बाहेर चल. आज आहे का एंगेज? आई आज आनंद आणि जेनीची एंगेजमेंट आहे. आनंद आणि माझी मैत्री इतक्या वर्षांची आहे, त्यातला आज एवढा महत्वाचा दिवस. माझा एवढा जिवलग मित्र पण
मला साधं बोलवलं सुद्धा नाही. हॅलो 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 मॅम. काय रे? समधी तयारी झाली बघ. व्हेरी गुड. म्हणजे फुलं आणलीत, वेफर्स हा. आणलीत, कोल्ड्रिंक हा. आणली, समजा झाले. पण एक प्रॉब्लेम झालाय सर. काय? अहो ते आमच्या गावाकडे पोरी इथं बोलावतात. हा. आनंद सरांनी इथं लावलाय. ए बाबा, अरे त्याच्या समोर बोलला नाहीस ना. नाही नाही नाही. अरे तो ड्रेस कोड असतो रे बाबा, असं तो त्याच्या समोर काही बोलू नकोस तू. हा प्लीज. बरं. आणि आपला ऑफिस स्टाफ कुठे आहे? ऑफिस स्टाफ यायचं आहे अजून. अजून यायचं आहे? हा, अरे यायचं. वाचले किती? काय अर्थ आहे याला? येईल, येईल, येईल. ए, ते- अरे नीट कर ना. थांब, आलो. जा जा लवकर जा. थांब. सर, अरे वा, चक्क तू स्वागत आलं उभा. प्रश्नच नाही. आनंद सर आणि जेनीचा साखरपुडा आहे, मला स्वागताला उभं राहायलाच पाहिजे. काय स्वागताला उभं राहायलाच पाहिजे? हा काय हे काय तू एकटाच? ह्याचा साखरपुडा ऑलरेडी झालाय, पण हा अजून एकटाच उभा आहे. बायको कुठे? अरे ह्याच्याच वरनं आनंद सर पण चिडले की आली. मी पण चिडलो. तू दाखवलं, बघितलं पण नाही मी तुझ्या मला बायकोला. मान्य, पण तिला सुट्टी नाही मिळाली. तिला सुट्टी ए, त्याचंही बरोबर आहे. आपण एक काम हा. करूया, तुझ्या लग्नामध्ये आपण आनंद आणि जेनी दोघांनाही जोडीने स्वागत आलं उभं करूया. क्या बात आहे. एक 10चा आकडा उभा असेल. त्या गुरुला अन्न पाणी जात नाहीये माहितीये शनया. होय मम्मा, मी जाऊन गॅरीला भेटून येते. अजिबात पुढे जायचं नाही. शनया, अगं मी भेटायला गेलो होतो सारखा माझा बच्चा, माझी शनया एवढंच बोलत होता ग. हो का मम्मा, मी जाते गॅरीला भेटायला. अजिबात पुढे जायचं नाही. गप्पी बिद्दे बस. हा. हे काय काय म्हणजे घरात कोणी आलं होतं का? गुरु तर एकटा आहे घरामध्ये. गुरु, गुरु, काय झालं? गुरु, राधिका, काय झोपेच्या गोळ्या आणि सगळ्या खाल्ल्या. गुरु, डोळे उघडा. उठा ना. पोरांचा अजिबात विषय करायचा नाही. पोरांना नुसतं भांडवून सोडलंय. अरे तुझी पोरं तर का गॉड आहेत का? गॉड आहेत. अरे दॉड आहेत दॉड. नुसता वैताग दिलाय. दिवसभर घर डॉक्टर घेते ती, रात्री झोपायचं नाव बी घेणार. पोरगीची तर वेगळीच. का हो? दिवसभर झोपती आणि रात्रभर जागी असती. रात्रभर शी शू चालूच असतं. तू म्हणला अरे मला स्वतःला साफ करायला लागतं. तुम्हाला झोपेचं खोबरं झालंय माझ्या. अरे देवा. आणि एवढं सोपं नसतं पोरं जन्माला घालायचं. प्लॅनिंग नाही, काय नाही. आणि अशी लोक पोरं जन्माला घालतात ना, त्याचा तर लई राग येतो बघ मला. बरोबरच आहे यांचं म्हणणं. आपण बी प्लॅनिंग करूनच पोर जन्माला घालायला पाहिजे होतं. जेव्हा हे फिरायचे त्यावेळेला तुमच्यापैकी कोणी बघितलं नाही त्यांना, घरातल्यानी पकडलं नाही? नाही, आम्ही पुरं सेटिंग होतं ना. आम्हाला बोलायचं ते लोक जाणार. तेव्हा तर फोन पण नव्हतं, मोबाईल पण नव्हतं. तुम्ही कुठे राहता आता? भांडूपलाच. तुम्ही पण सेटिंग केली? आम्ही माझी सेटिंग नाही नव्हती. ना जरा जपू ना. सरकारी नोकर आहे तो. त्याला काही झालं ना तर केवढ्याला पडेल तुला माहित नाही. आव आव घ्या पाणी. कुमुदिनी, आपण आज जाऊया. माझो पैसो. काय करतोस या? पैसे अण्णा जाईल तेव्हा त्याच्या मड्यावर टाकूक उपयोगी पडतील. पण राज्याभिषेक करणार कोण? दुसरं कोण? गा बट. आणि त्यांना आणायला जाणार कोण? आपल्या अनाजी पंतासनी पाठवा. नाही, नको अनाजे पंथांना. त्यांना लांबच ठेवूया. शिवाय वेगानं जाणारा माणूस हवा. हुशार, निष्ठावंत, विश्वासू हवा. हाय एक माणूस आहे. कोण? राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 9 महिन्यांनी ईशाचा जन्म झालाय. कोणाचा जन्म? ईशा, तू तयार नाही झालीस अजून? मला नाही आवडत होळी खेळायला. मी लहानपणापासून एकदाही होळी खेळले नाहीये. राजनंदिनीला होळी खेळायला आवडायचं. खूप आवडायचं. मग वहिनी आणि राजनंदिनी त्या एकच कशा असतील? अरे उठा उठा.
बार काढलाच पाहिजे, नाहीतर वर्षभराची मेहनत जायची शेतकऱ्याची. पण ते शिकार करणं म्हणजे जरा राणादा, आता आपण काय हाऊस म्हणून करतोय वे. सगळ्यांची पिकं वाचवाय झाली तर आपल्याला बार काढायलाच लागणार. बापू उडवू देत की बार, आचारसंहितेत गावली तर बरंच आहे की.